एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे. आणि स्वतः वाल्मिकला सांगतो की मी काय खुनातला आरोपी नाही आहे. माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता. हे कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगाराची? ह्याच्यातनं पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या, की हे काय करतायत, कशी चौकशी पुढे जाईल. चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला. धनंजय मुंडेंचं काय? पोलिसांनी पोलिसांचं काम केलं, त्यांनी ताब्यात घेतला, चौकशी सुरू केली आहे. आता सरकारने सरकारचं काम करावं. त्यांनी आणावं तो जो टेप त्यांनी जे बाईट दिलेला आहे की तो माझा खास माणूस आहे. खास माणसाची चौकशी, एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का? हा साधा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्गुण हत्या होते. त्यांना मंत्रीच का करावं? एवढे का घाबरतात प्रकाश साळुंखे? त्यांना मंत्री का ठेवावं? अहो तो कॅबिनेटमध्ये असणार ना ते. उद्या मंत्र्यांनी बंगल्यावर बोलवलं कलेक्टरला, तर कलेक्टरला जावं लागतं प्रोटोकॉल प्रमाणे. उद्या जर ह्या खून प्रकरणात, मला एक प्रकरण होतं, मी सांगू शकत नाही ते प्रकरण, पण एक चौकशी महाराष्ट्रात अशी होती की संबंधित ऑफिसरनी होम मिनिस्टरला ब्रीफिंग करणं सांगितलं. मी नाही करणार तुम्हाला ब्रीफिंग. हे मी का सांगतो तर हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या एका जबरदस्त ताकदीच्या पॉलिटिशियनला जर मंत्री ठेवणार असाल तर चौकशी जाणारच नाही पुढे.